पाऊस हा फक्त आकाशातून पडणारा पाण्याचा वर्षाव नाही, तो महाराष्ट्राच्या निसर्गाने दरवर्षी साजरा केलेला एक भव्य उत्सव आहे. पहिला पाऊस पडतो, काळेभोर ढग आकाशात व्यापतात, विजांचा कडकडाट होतो आणि पहिला थेंब जेव्हा कोरड्या मातीत पडतो तेव्हा संपूर्ण वातावरणात दरवळणारा ओल्या मातीचा सुगंध मनाला वेळ लावतो. उन्हाने करपलेली धरती हिरवाईचा शालू नेसते, डोंगराच्या कपारीतून शुभ्र धबधबे कोसळायला सुरुवात होते. झाडांच्या पानांवर मोत्यांसारखे पावसाचे थेंब चमकतात आणि सह्याद्री पुन्हा एकदा तरुण होतो. याच क्षणी मुंबईकरांच्या मनात दडलेला भटका जागा होतो. आठवडाभर लोकलच्या गर्दीत प्रवास करणारा, ट्रॅफिक मध्ये अडकणारा, ऑफिसच्या मीटिंग, डेडलाईन आणि मोबाईलच्या नोटिफिकेशन मध्ये अडकलेला माणूस अचानक खिडकीतून बाहेर पाहतो आणि मनात एकच प्रश्न येतो, या रविवारी कुठे जायचं. बस त्यानंतर सुरू होतो प्लॅन. व्हॉट्सअपवर मेसेज, भाऊ रविवारी फ्री आहेस का? दुसऱ्या क्षणी रिप्लाय, कुठे जायचं. मग सुरू होतं कर्जत, लोणावळा, माळशेज, माथेरान, तामिनी आणि काही मिनिटात गाडी फुल होते. शनिवारी रात्रीच बॅग तयार होतात. डब्यात पोहे, थेपले, पराठे, चटणी भरली जाते. कुणी स्पीकर चार्ज करतो, कुणी कॅमेरा तयार ठेवतो. सकाळी 5चा अलार्म वाजण्याआधीच सगळे तयार असतात. पहाटे मुंबई अजून झोपेत असते, पण मुंबईकरांची रोड ट्रिप सुरू झालेली असते. कारच्या काचांवर पावसाचे थेंब नाचत असतात. स्पीकरवर आवडती गाणी सुरू असतात. एका हातात गरमागरम चहा, दुसऱ्या हातात वाफाळणारी कांदा भजी, रस्त्याच्या कडेला भाजलेल्या मक्याचा सुगंध आणि समोर धुक्याने झाकलेले सह्याद्रीचे डोंगर. त्या क्षणी वाटतं, यापेक्षा सुंदर आयुष्य असूच शकत नाही. पावसाळी सहल म्हणजे फक्त पर्यटन नाही, ती स्वतःला पुन्हा एकदा भेटण्याची संधी असते. आज आपण अशाच काही भन्नाट ठिकाणांवर सफरीवर निघालो आहोत, जिथे प्रत्येक थेंब धबधबा एक कथा सांगतो, प्रत्येक घाट एक नवीन दृश्य दाखवतो आणि प्रत्येक प्रवास आयुष्यभरासाठी आठवण बनतो. पहिला थांबा कर्जत, पावसाचं पहिलं प्रेम. मुंबईपासून अवघ्या 1.5-2 तासांच्या अंतरावर असलेलं कर्जत म्हणजे पावसाळ्यात सह्याद्रीचं हिरवं प्रवेशद्वार. पाऊस सुरू झाला की इथला प्रत्येक डोंगर जिवंत होतो. जिथे उन्हाळ्यात फक्त कातळ दिसत होतं, तिथे आता शुभ्र धबधबे कोसळत असतात. भातशेती वाऱ्यावर डोळत असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी धुकं गाडीला मिठी मारत असतं. सगळ्यात आधी भेट द्यावीशी वाटते ती कोंडेश्वर महादेव मंदिराला. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे मंदिर म्हणजे श्रद्धा आणि निसर्गाचा सुंदर मिलाप. मंदिराच्या मागून कोसळणारा धबधबा पाहताना असं वाटतं जणू महादेवाच्या जटांतून गंगा उतरते. घंटाचा नाद, धबधब्याचा गडगडाट आणि पावसाच्या सरी, या सगळ्यांचा संगम मनाला एक वेगळी शांतता देतो. यानंतर येतो भिवपुरी धबधबा. पावसाळ्यात तरुणांची सर्वात मोठी गर्दी इथेच पाहायला मिळते. धबधब्याचे तुषार, मित्रांची धमाल, मोठ्याने हसणारे चेहरे आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल. पण इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पाण्याचा प्रवाह कधी क्षणात वाढू शकतो. म्हणून मजा करा, पण सुरक्षित राहून. गर्दी टाळायची असेल तर सोलनपाडा आणि पळसझरी हा उत्तम पर्याय. इथे गोंगाट नाही, फक्त पाऊस, वारा, पक्ष्यांचा आवाज आणि हिरवाई. कर्जतचं खरं सौंदर्य अनुभवायचं असेल तर आशाने आणि कोशाने या गावाकडे नक्की वळा. नागमोडी रस्ते, भातशेती, धुक्याने झाकलेले डोंगर, रस्त्याच्या कडेला अचानक दिसणारे हंगामी धबधबे. प्रत्येक वळणावर गाडी थांबवावीशी वाटते. रस्त्याच्या कडेला एखादा काका गरमागरम भुट्टा भाजत असतो. थोडे पुढे वाफाळता चहा मिळतो. मित्रासोबत तिथे उभं राहून घेतलेला तो चहा पंचतारांकित हॉटेलमधल्या कॉफीपेक्षाही महाग वाटतो, कारण त्याची किंमत पैशात नसते, ती त्या क्षणात असते. लोणावळा हे नाव ऐकताच प्रत्येक मुंबईकराच्या चेहऱ्यावर हसू येतं, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात लोणावळ्याची एक तरी आठवण असते. लहानपणी आईबाबांसोबत, कॉलेजमध्ये मित्रांसोबत, लग्नानंतर कुटुंबासोबत आणि आता स्वतःच्या मुलांसोबत. लोणावळा प्रत्येक पिढीचा कायमचा साथीदार बनलाय. पावसाळा सुरू झाला की लोणावळ्याचं खरं सौंदर्य खुलतं. भुशी धरणावरून वाहणारं फेसाळ पाणी, टायगर पॉइंटवरून ढगाचे लपंडाव, लायन्स पॉइंटवरून हातात चहाचा कप आणि समोर हजारो फूट खोल दरी. त्या क्षणी वेळच थांबलेली वाटते. रस्त्याच्या कडेला गरमागरम वडापाव, कांदा भजी, भुट्टा आणि परतीच्या प्रवासात चिक्की घ्यायची परंपरा. लोणावळ्याची सफर याशिवाय पूर्णच होत नाही. कधी धुकं इतकं दाट असतं की 10 फुटांवरचंही दिसत नाही आणि काही क्षणांनी ढग बाजूला होतात. सगळं उलगडते सह्याद्रीची भव्य दरी. हा निसर्गाचा लपंडाव पाहण्यासाठीच दरवर्षी लाखो पर्यटक लोणावळ्याकडे धाव घेतात. लोणावळा संपतो आणि खंडाळा सुरू होतं. दोन्ही शेजारी असले तरी दोघांचा स्वभाव मात्र वेगळा आहे. लोणावळा गजबजलेला तर खंडाळा एकदम शांत. ड्यूक्स नोजचा उंच कडा, अमृतांजन पॉइंट, धुक्याने झाकलेल्या खोल दऱ्या आणि सतत कोसळणारा पाऊस. घाटातून गाडी चालवताना प्रत्येक काही मिनिटांनी गाडी थांबवावीशी वाटते, कारण प्रत्येक वळणावर निसर्गाने एक नवीन चित्र रंगवलेलं असतं.
एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला धबधबा, मध्ये नागमोडी रस्ता आणि त्यावरून हळूहळू पुढे सरकणारी तुमची गाडी. हा प्रवास कधीच संपावा असं वाटतच नाही. पावसाळ्यात खंडाळा फक्त पाहण्याचं ठिकाण नाहीये, तर अनुभवाचं ठिकाण आहे. कर्जत, लोणावळा आणि खंडाळ्याची सफर झाल्यानंतर आता आपल्या प्रवासात पुढे आहे अशी काही ठिकाणं जिथे निसर्गाचं सौंदर्य शब्दात सांगणं कठीण आहे. काही ठिकाणी ढग थेट तुमच्या गाडीसमोर येऊन उभे राहतात. काही ठिकाणी धबधबे इतके जवळ असतात की त्यांच्या तुषाराने तुम्ही क्षणात भिजून जाता. तर काही ठिकाणी अशी शांतता असते की स्वतःच्या श्वासाचाही आवाज ऐकू येतो. तर चला आता गाडी पुन्हा स्टार्ट करूया. सीट बेल्ट लावा, स्पीकरवर एखादं छान पावसाळी गाणं लावा आणि निघूया पुढच्या प्रवासाला. माळशेज घाट. मुंबईपासून साधारण 3 तासांच्या अंतरावर असलेला माळशेज घाट म्हणजे पावसाळ्यातील निसर्गाचा भव्य जल्लोष. घाटाच्या सुरुवातीलाच वातावरण बदलायला लागतं. थंडगार वारा चेहऱ्यावर येतो, धुक्याचे पडदे रस्त्यावर उतरू लागतात आणि काही मिनिटातच तुम्ही एका वेगळ्याच जगात प्रवेश करता. इथे पाऊस फक्त पडत नाही, तो जगतो. तो प्रत्येक कातळावरून वाहतो, प्रत्येक झाडाच्या पानावर नाचतो आणि प्रत्येक प्रवाशाच्या मनात कायमचं घर करून राहतो. घाटात शिरताच रस्त्याच्या दोन्ही बाजूनी डझनावरी धबधबे दिसू लागतात. काही इतके उंच की त्यांचं टोक ढगांमध्ये हरवलेलं असतं, तर काही अगदी रस्त्यालगत कोसळत असतात. कधी गाडी थांबवून फक्त त्या धबधब्याचा आवाज ऐकला. निसर्गाचं ते संगीत कोणत्याही महागड्या म्युझिक सिस्टीमपेक्षा सुंदर वाटेल. माळशेज घाटात पावसाचं खरं वेळ अनुभवायला मिळतं. कधी अचानक धुकं इतकं दाट होतं की समोरची गाडी दिसेनाशी होते. काही क्षणांची सूर्याची एखादी किरण ढगांमधून धोकावतात आणि संपूर्ण दरी सोन्यासारखी चमकू लागते. अशा क्षणांसाठीच हजारो छायाचित्रकार, बाईक रायडर्स आणि निसर्गप्रेमी प्रत्येक वर्षी माळशेज घाटात येतात. रस्त्याच्या कडेला मिळणारा गरमागरम चहा, कांदा भजी, मिसळपाव आणि धुक्यात उभे राहून घेतलेला तो पहिला घोट अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पावसाळ्यात दगड कोसळणे, घसरडे रस्ते आणि दाट धुके यामुळे वाहन सावकाश चालवा. सुरक्षित प्रवासच सर्वात सुंदर प्रवास असतो. पुढचा थांबा माथेरान. महाराष्ट्रातील एकमेव असं हिल स्टेशन जिथे वाहनांना प्रवेश नाहीये. इथे पोहोचल्यानंतर गाडी पार्क होते आणि पुढचा प्रवास सुरू होतो. पायी किंवा घोड्यावर तेव्हा जाणवतं आपण खरंच शहर मागे सोडून आलो आहोत. नाही हॉर्न, नाही धूर, नाही ट्रॅफिक, फक्त लाल मातीचे रस्ते, दाट जंगल, पावसाने धुवून निघालेली झाडं आणि थंडगार वारा. माथेरान म्हणजे वेळ थांबलेली जागा. चार्लोट लेकच्या काठावर उभं राहिल्यावर तलावावर पडणाऱ्या पावसाच्या सरी मनाला वेगळीच शांतता देतात. इको पॉइंटवर मोठ्याने ओरडलं की आवाज परत येतो, पण त्याहून सुंदर असतो पावसात दरीत घुमणारा निसर्गाचा प्रतिध्वनी. लुईसा पॉइंट, पॅनोरमा पॉइंट, वन ट्री हिल, प्रत्येक ठिकाणाचं सौंदर्य वेगळं आहे. धुकं कधी समोरचं दृश्य लपवतं तर काही क्षणाला बाजूला सरकतं आणि सह्याद्रीचं भव्य रूप अचानक डोळ्यांसमोर उभं राहतं. माथेरान शिकवतो प्रवासात वेगापेक्षा विराम जास्त महत्वाचा असतो. कधी कधी आयुष्याचा सर्वात सुंदर क्षण फक्त शांत बसण्यात असतो. तामिनी घाट. जर पावसाचा एखादा रंगमंच असता तर त्याचं नाव तामिनी घाट असतं. पुणे आणि रायगडच्या सीमेवर बसलेला घाट पावसाळ्यात अक्षरशः जिवंत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेकडो धबधबे कोसळत असतात. दाट जंगलातून नागमोडी रस्ता पुढे सरकत राहतो. प्रत्येक वळणावर एक नवीन धबधबा, एक नवीन दरी, एक नवीन दृश्य. गाडी थांबवण्याचा मोह वारंवार होतो. इथे पाऊस अनुभवण्यासाठी छत्रीची गरज नसते. इथे मन मोकळं करण्याची गरज असते. तामिनीत पावसाचे थेंब रस्त्यावर पडतात आणि शहरातला सगळा ताण कुठेतरी विरघळून जातो. मित्रांसोबत जोरदार फोटोशूट, कुटुंबासोबत गरमागरम चहा आणि समोर फेसाळणारा धबधबा, हीच खरी पावसाळ्यातली श्रीमंती आहे. पण धबधब्यांमध्ये खोल पाण्यात जाणं टाळा. फोटोपेक्षा आयुष्य जास्त महत्वाचं आहे. भंडारदरा, शांततेचा स्वर्ग. जर तुम्हाला गर्दीपासून दूर जाऊन निसर्ग अनुभवायचा असेल तर भंडारदरा तुमच्यासाठीच आहे. अहमदनगर जिल्ह्यातील हे सुंदर ठिकाण पावसाळ्यात जणू हिरव्या स्वप्नात बदलून जातं. रंधा धबधबा, आर्थर लेक, विल्सन धरण आणि दूरवर उभ्या असलेल्या कळसुबाईच्या पर्वतरांगा, प्रत्येक दृश्य मनात कायमचं कोरलं जातं. रंधा धबधब्याजवळ उभं राहिल्यावर त्याचा प्रचंड आवाज छातीपर्यंत जाणवतो. धुक्यात हरवलेला धबधबा आणि हवेत उडणारे पाण्याचे सूक्ष्म तुषार. क्षणभर वाटतं वेळ इथे थांबून जावी. आर्थर लेकच्या काठावर बसून गरमागरम चहा घेताना पाण्यावर पडणाऱ्या पावसाच्या सरी पानं यालाच कदाचित निवांत आयुष्य म्हणत असावे. संध्याकाळी ढग हळूहळू पर्वतांच्या मागे सरकतात. तलावावर धुक्याची चादर पसरते आणि भंडारदरा एका सुंदर चित्रात बदलून जातो. इथे गोंधळ नाहीये, घाई नाहीये, फक्त निसर्ग आहे आणि मनाला मिळणारी शांतता आहे. कधी कधी अशी ठिकाणं आपल्याला आठवण करून देतात की आयुष्यात आनंद शोधण्यासाठी फार काही लागत नाही. थोडा वेळ शांत सोबत आणि निसर्गाची मिठी एवढंच पुरेसं असतं. इतकं सगळं पाहिल्यानंतर एक गोष्ट नक्की जाणवते, सह्याद्रीचा प्रत्येक घाट वेगळा आहे, प्रत्येक धबधबा वेगळा आहे, पण प्रत्येक ठिकाण एकच गोष्ट शिकवतं, निसर्गाजवळ गेलं की मन आपोआप शांत होतं. आतापर्यंत आपण कर्जत, लोणावळा, खंडाळा, माळशेज घाट, माथेरान, तामिनी घाट आणि भंडारदराचा अप्रतिम प्रवास केला. पण सह्याद्रीचं सौंदर्य ते संपत नाहीये.
अजूनही अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे पावसाळा सुरू झाला की निसर्ग जणू स्वतःचं सर्वात सुंदर रूप जगासमोर आणतो. तर काही ठिकाणी प्रत्येक पाऊल साहसाची नवीन गोष्ट सांगतं. इगतपुरी धुक्याची राजधानी. मुंबई नाशिक महामार्गावरचं इगतपुरी हे नाव ऐकताच डोळ्यासमोर उभं राहतं ते धुक्याने झाकलेले डोंगर, हिरव्यागार दऱ्या आणि पावसाने धुवून निघालेला सह्याद्री. पावसाळा सुरू झाला की इगतपुरीचं रूप पूर्णपणे बदलून जातं. महामार्गावरून गाडी पुढे सरकत असताना एका बाजूला उंच पर्वतरांगा दिसतात तर दुसऱ्या बाजूला ढगाने झाकलेल्या खोल दऱ्या. कधी धुकं इतकं दाट होतं की संपूर्ण परिसर एखाद्या स्वप्नासारखा वाटू लागतं. इगतपुरीतील कॅमेल व्हॅली ही पावसाळ्यातील सर्वात लोकप्रिय ठिकाण. उंच कड्यावरून कोसळणारे धबधबे, समोर पसरलेली दरी आणि सतत फिरणारं धुकं पाहताना वेळेचं भान राहत नाही. भातचा धरण, वैतरणा परिसर आणि हिरव्यागार टेकड्या निसर्गप्रेमींना अक्षरशः भुरळ घालतात. रेल्वेने इगतपुरीकडे जाणाऱ्यांसाठी हा तर प्रवास अधिकच सुंदर ठरतो. बोगदे, घाट आणि धुक्याने वेढलेले डोंगर पाहताना खिडकी बाहेरची नजर हटतच नाही. रस्त्याच्या कडेला मिळणारा गरमागरम चहा आणि मक्याचं कणीस, इगतपुरीची सफर याशिवाय अपूर्णच आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य, जंगलाचं जिवंत संगीत. पनवेल पासून काही अंतरावर असलेलं कर्नाळा पक्षी अभयारण्य म्हणजे पावसाळ्यात हिरवाईने नटलेलं एक जिवंत जंगल. शहराच्या गोंगाटातून बाहेर पडताच इथे फक्त पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. पावसाच्या सरीने धुवून निघालेली झाडं, ओलसर मातीचा सुगंध आणि जंगलातून जाणाऱ्या पायवाटा प्रत्येक क्षणी निसर्गाशी जवळीक वाढत जातात. येथे 200हून अधिक पक्ष प्रजातींची नोंद आहे. त्यामुळे पक्षी निरीक्षक आणि छायाचित्रकारांसाठी हे ठिकाण म्हणजे पर्वणीचं आहे. अभयारण्यातील कर्नाळा किल्ला हा ट्रेकरसाठी खास आकर्षण आहे. पावसाळ्यात चिखलाने भरलेला वाटा, आजवरचे दाट जंगल आणि माथ्यावर पोचल्यावर दिसणारा नजारा सगळा थकवा एका क्षणात दूर करतो. मात्र जंगलात शांतता राखणं, प्लास्टिक न टाकणं आणि वन विभागाच्या नियमांचं पालन करणं ही प्रत्येक पर्यटकाची जबाबदारी आहे. राजमाची धुक्यात हरवलेला इतिहास. लोणावळ्याजवळचा राजमाची किल्ला म्हणजे साहस आणि इतिहास यांचा सुंदर संगम. पावसाळ्यात राजमाचीकडे जाणारी वाट प्रवासाचं खरं आकर्षण बनते. चिखलाने भरलेले रस्ते, लहान मोठे ओढे, धुक्यात हरवलेला पायवाटा आणि सतत पडणारा पाऊस. प्रत्येक पाऊल एक वेगळाच अनुभव देतं. किल्ल्यावर पोचल्यावर समोर उलगडणारे दृश्य अवर्णनीय आहे. दूरवर पसरलेली हिरवीगार दरी, धुक्यात हरवलेले डोंगर आणि वाऱ्याच्या धुळकीसोबत येणारा पावसाचा सुगंध. इतिहास आणि निसर्ग यांचा असा मिलाप फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो. राजमाचीचा ट्रेक दमवतो, पण किल्ल्यावर उभं राहिल्यावर जाणवतं हा प्रवास प्रत्येक पावलासाठी सार्थ होता. देवकुंड धबधबा, निसर्गाचं निळशार दालन. रायगड जिल्ह्यातील भिरा गावाजवळचा देवकुंड धबधबा हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक मानला जातो. देवकुंडापर्यंत पोहोचण्यासाठी जंगलाचा ट्रेक करावा लागतो. वाटेत छोटे छोटे ओढे, दगडी पायवाटा, दाट झाडी आणि पक्ष्यांचा मधुर आवाज सतत सोबत असतो. अचानक समोर दिसतो उंच कड्यावरून कोसळणारा शुभ्र धबधबा आणि त्याखाली तयार झालेलं निळशार पाण्याचं कुंड. यामुळेच या ठिकाणाला देवकुंड हे नाव मिळालं. पण या सौंदर्य इतकाच इथला धोका देखील लक्षात ठेवायला हवा. मुसळधार पावसात पाण्याची पातळी काही मिनिटात वाढू लागते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या सूचना पाळणं आणि अधिकृत मार्गदर्शनासोबत ट्रेक करणं अत्यंत आवश्यक आहे. साहस करा पण सुरक्षित राहून. झेनी धबधबा, खोपोलीचं पावसाळी आकर्षण. खोपोली जवळील झेनी धबधबा हा पावसाळा सुरू झाला की हजारो पर्यटकांना आकर्षित करतो. उंच कड्यावरून कोसळणारा फेसाळ धबधबा, सभोवताली दाट हिरवाई आणि धुक्याने झाकलेले वातावरण. प्रत्येक फोटो पोस्टकार्ड सारखा सुंदर दिसतो. मित्रांसोबत पावसात भितर केलेली धमाल, धबधब्याच्या तुषारांमध्ये घेतलेले फोटो आणि निसर्गाचा आनंद यामुळे झेनीत तरुणाईचं आवडतं ठिकाण बनलंय. मात्र गर्दीच्या वेळी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. नेरळ जवळील पेप किल्ला, ज्याला विकटगड असंही म्हटलं जातं, हा पावसाळ्यात ट्रेकरसाठी स्वर्गच आहे. या ट्रेकचं वैशिष्ट्य म्हणजे लोखंडी शिड्या, अरुंद कातळवाटा आणि सतत धुक्यात हरवलेला परिसर. प्रत्येक पाऊल टाकताना रोमांच जाणवतो. वर पोचल्यानंतर सह्याद्रीचं भव्य रूप डोळ्यात सामावत नाही. ढग तुमच्या अगदी जवळून जातात. खाली हिरवाईचा अथांग सागर दिसतो आणि क्षणभर वाटतं आपण आकाशाला स्पर्श केलाय. हा ट्रेक अनुभवी कोणी असेल तरच करणं योग्य आहे. या पावसात आपण धबधबे पाहिले, घाट पाहिले, किल्ले पाहिले, जंगल अनुभवले आणि शांत तलावही पाहिले. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान आहे. सह्याद्री प्रत्येकाला काही ना काही देऊनच पाठवतो. कोणाला सुंदर फोटो, कोणाला आयुष्यभराची आठवण, कोणाला शांतता आणि कोणाला पुन्हा नव्याने जगण्याची प्रेरणा. प्रवास संपतो पण आठवणी नाहीत. संध्याकाळ होते, परतीचा प्रवास सुरू होतो. गाडी जाता सकाळी इतका गोंधळ नसतो. सगळे थोडे थकलेले असतात, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान असतं. मोबाईलमध्ये शेकडो फोटो असतात, व्हिडिओ असतात, पण मनात साठलेले क्षण असतात. ते कधी डिलीट होत नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिस, पुन्हा लोकल, पुन्हा ट्रॅफिक, पुन्हा तेच आयुष्य. पण फरक एवढाच असतो, मनात सह्याद्रीचा एक तुकडा कायमचा राहिलेला असतो. जेव्हा जेव्हा थकवा येतो तेव्हा ते धबधबे आठवतात, ते ढग आठवतात, तो गरम चहा, ती भजी, तो भुट्टा आणि मित्रांसोबत मन मोकळं हसलेला तो दिवस. मग पुन्हा एकदा मन म्हणतं
येत्या रविवारी पुन्हा कुठेतरी जाऊया. मित्रांनो, पावसाळा फक्त ऋतू नाहीये, तो निसर्गाने आपल्याला दिलेला आनंदाचा उत्सव आहे. तो घराबाहेर पडण्याचं निमित्त आहे, तो कुटुंबासोबत हसण्याचं कारण आहे, तो मित्रासोबत वेडेपणा करण्याची संधी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो स्वतःला पुन्हा एकदा शोधण्याचा प्रवास आहे. मग या पावसाळ्यात फक्त मोबाईलच्या स्क्रीनवर धबधबे पाहू नका. खरा धबधब्याजवळ जाऊन उभे राहा. फक्त सोशल मीडियावर हिरवाई पाहू नका, ती मनभर श्वासात भरून घ्या. कारण सह्याद्रीची जादू फोटोमध्ये दिसत नाही, ती फक्त अनुभवता येते. जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा. अजून असेच महाराष्ट्रातील भन्नाट पर्यटन स्थळे, रोड ट्रिप्स आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज डंका चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी पुन्हा भेटेन एका नव्या प्रवासात, नव्या ठिकाणी आणि नव्या आठवणींसह. तोपर्यंत पावसाचा प्रत्येक थेंब जगा, सुरक्षित फिरा आणि सह्याद्रीवर मनापासून प्रेम करा. धन्यवाद.